लेखकाची किंवा सर्जनशीलतेची व्याख्या व्यापक व्हावी असं तुम्हाला वाटतं का? लोकशाही व्यवस्थेमध्ये अनुवादाचं आणि अनुवादकाचं काय स्थान आहे? एखादी व्यवस्था हुकुमशाहीकडे वळली की तिथले अनुवादाचे रूप आणि प्राधान्यक्रम बदलतात का? आणि भारतासारख्या देशात एका प्रादेशिक भाषेतनं दुसऱ्या प्रादेशिक भाषेत थेट अनुवाद करता येत नाही, त्यामुळे लोकशाहीकरणाचा वेग मंदावतो का? सर्वप्रथम महाराष्ट्र निवडणूक आयोगाचं मी मनापासून आभार मानतो माननीय देशपांडे साहेब यांचं की त्यांनी ही संधी दिली आपल्याशी संवाद साधण्याची, आणि डॉक्टर दीपक पवार यांच्यामुळे एकूण या चर्चेला जो एक दिशा आम्हालासुद्धा मिळालेली आहे की कशा पद्धतीनं आपल्याला याच्यात पुढे जायचं आहे. खरं म्हणजे महाराष्ट्रात सध्या लोक इतकी बिझी झालेली आहेत, एवढं काम आहे आपल्याला सगळ्यांना की कोणाला हनुमान चालीसा म्हणायची आहे, कोणाला भोंगे लावायचे आहेत. इतकी सगळी महत्त्वाची कामं सोडून तुम्ही आमचा परिसंवाद ऐकायला आले म्हणजे मी आपलं मनापासून आभार मानतो की महात्मा गांधी आपल्याला रचनात्मक काम द्यायचे की चरखा चालवा वगैरे वगैरे, असं खादीचे कपडे वापरा, परदेशी मालावर बहिष्कार टाका वगैरे वगैरे. तर अशा रचनात्मक कामांपासून आपण भोंग्यांपर्यंत आलेलो आहोत. त्यामुळे आधुनिक लोकशाहीच्या संवर्धनासाठी आपल्याला किती काम करण्याची गरज आहे याचा आपल्याला अंदाज यावा. आणि आपल्या देशाचा प्रॉब्लेम असा आहे की आपण जर नीट थोडंसं आत्मपरीक्षण केलं प्रामाणिकपणे तर आपल्या असं लक्षात येईल की आपल्याला झुंड व्हायला आवडतं. म्हणजे आपली जी मानसिकता आहे सगळ्यांची, एक प्रबुद्ध व्यक्ती म्हणून, एक प्रगल्भ व्यक्ती म्हणून जगण्यापेक्षा आपल्याला झुंडीचा भाग होणं फार आवडतं. झुंड जिकडे जाईल तिकडे जायची आपली तयारी असते. मग झुंड आपल्या स्वतःच्या जीवावर उठली तरी चालेल, माझ्या आईवडिलांच्या जीवावर उठली तरी चालेल, माझ्या शेजाऱ्यांच्या जीवावर उठली तरी चालेल, पण मी झुंड म्हणेल तिकडे जाईल. ह्याचं काहीतरी आपल्याला एक केमिकल प्रॉब्लेम आहे भारतीय समाजाचा. कारण ज्यांनी त्यांना स्वतंत्रपणे विचार करायला शिकवलं, ज्यांनी त्यांना प्रबुद्ध करायचा प्रयत्न केला, त्यांची साथ काही काळापुरती यांनी दिली, पण पुन्हा ते उलटा प्रवास करायला लागतात. म्हणजे थोडा काळ हे बुद्धाच्या मागे जातील, थोडा काळ महात्मा गांधींच्या मागे जातील, थोडा काळ महात्मा फुलेंच्या मागे जातील, थोडा काळ बाबासाहेब आंबेडकरांच्या मागे जातील, पण पुन्हा काय यांना झटका आहे तो कळत नाही की ही सगळी आधुनिक मूल्य सोडून पुन्हा काहीतरी जुनं, काहीतरी बुरसटलेलं, काहीतरी टाकाऊ धरून ठेवण्याकडे आपला कल असतो. त्यामुळे भारतीय समाजाची जी मानसिकता आहे, जी एकूण जडणघडण आहे, ती मुळात लोकशाही विरोधी आहे. ती विषमतेचा पुरस्कार करणारी आहे. आणि या विषमतेच्या विरोधात जो पहिला संघर्ष इथं झाला लोकशाही रुजवण्यासाठीचा, तो भक्ती चळवळीने केलेला आहे आपल्याकडे. म्हणजे आध्यात्मिक लोकशाहीसाठी की ज्या देशामध्ये जातीच्या आधारावर कोणाला मंदिरात प्रवेश नाही, जातीच्या आधारावर माणसाला माणूस म्हणून मान्यता नाही, अशा देशामध्ये पहिला जो संघर्ष आहे तो इथल्या भक्ती चळवळीने केला, त्यातल्या अनेक संतांनी केलेला आहे. आणि हा संघर्ष इतका महत्त्वाचा आहे आणि हा जवळपास 7व्या शतकापासून तर आज तागायत हा संघर्ष सुरू आहे आणि ही प्रक्रिया सुरू आहे. पण त्यांनी ज्या तळमळीनं हा समतेचा, बंधुतेचा विचार गावोगाव त्यांच्या कीर्तनकारांनी असतील त्या परंपरेतल्या, भक्ती चळवळीतल्या, वारकरी परंपरेतल्या, ज्या तळमळीने आणि ज्या कळकळीने हा विचार गावोगाव पोहोचवला, त्या तळमळीने आणि त्या कळकळीने संविधानिक मूल्य गावोगाव, खेडोपाडी, माणसात पोहोचवण्यात आपण कुठेतरी कमी पडतोय, हे आपल्याला सर्वप्रथम कबूल केलं पाहिजे. आता ह्या सगळ्यामध्ये लेखकाची जी भूमिका असते, तेव्हा मी याचं उदाहरण म्हणून नेहमी मला असं वाटतं की आपल्यापुढे लेखकांच्या त्यागाची, समर्पणाची एवढी उदाहरणं आहेत. मी जेव्हा लेखक हा शब्द वापरतो तेव्हा माझ्या डोळ्यापुढे लेखक म्हणल्यावर व्हॉल्टेर, लेखक म्हणल्यावर रुसो, लेखक म्हटलं की तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर माऊली, भक्ती चळवळीतले आणि वारकरी संप्रदायातले लेखक येतात, किंवा आधुनिक क्रांती घडवणारे व्हॉल्टेर, रुसो, महात्मा फुलेंसारखे लेखक माझ्या डोळ्यासमोर आहेत. त्यामुळे लेखक हा शब्द वापरताना माझी जी व्याख्या ती थोडी व्यापक आहे. मी त्याला इंटलेक्च्युअल या अर्थाने वापरतो की त्याच्यामध्ये चित्रकार आहेत, फिल्ममेकर्स आहेत, लेखके आहेत, कवी आहेत आणि तत्त्वज्ञ आहेत, अनेक प्रकारचे अभ्यासक आहेत, जे सामूहिक चर्चाविश्वाला आकार देतात, सार्वजनिक चर्चाविश्वाला आकार देतात. त्यांना आपण इंटलेक्च्युअल किंवा लेखक म्हणू, किंवा आणखी थोडा सैलपणे आपण हा शब्द वापरू शकू. तर हा लेखक हा आकार कसा देतो, तर तो
आपल्या सर्वसामान्य माणसांपेक्षा अधिक संवादी असतो. तो स्वतःशी संवाद करतो, तो भोवतालच्या निसर्गाशी संवाद करू शकतो, तो समाजाशी संवाद करू शकतो. आणि ही त्याची जी संवादाची क्षमता आहे, हीच त्याची सगळ्यात मोठी क्षमता आहे. आणि या संवादाच्या आड म्हणजे माझा स्वतःशी होणारा जो संवाद आहे त्याच्या आड कुठली व्यवस्था येत असेल तिच्या विरुद्ध लेखक उभा राहतो. माझा आणि समाजाचा जो संवाद आहे त्याच्या आड कोणी उभा राहत असेल तर त्याला लेखक आडवा जातो, त्याच्या विरोधात लेखक उभा राहतो. तर हे आपण समजून घेतलं पाहिजे. आणि मला असं वाटतं की ज्या वेळेला या देशामध्ये एवढा कडेकोट बंदोबस्त होता सगळ्या बाबतीत, त्यावेळी या भक्ती परंपरेने सगळ्यात पहिलं जे आव्हान दिलं ते सगळ्यात प्रबळ सत्याला दिलेलं आहे. आणि हे लेखकाचं कामच आहे की जो सगळ्यात मोठा शोषक आहे त्याच्या पुढे आव्हान उभं करणं. आणि लेखक ते करत नसेल तर तो लेखक नाही. भक्ती चळवळीमधल्या सगळ्या संतांनी धर्मगुरूला आव्हान दिलेलं आहे. धर्मगुरू या संकल्पनेलाच त्यांनी आव्हान दिलेलं आहे. आणि दुसरं जे आव्हान त्यांनी उभं केलं ते म्हणजे जाती व्यवस्थेला. आता आपण हे समजून घेतलं पाहिजे की आपण संविधानात समाजवाद हे एक मूल्य स्वीकारलेलं आहे. आपल्याला कधी असा प्रश्न पडला का की आपली जी जाती व्यवस्था आहे ती समाजवाद या मूल्याच्या थेट विरोधात आहे, तिला छेद देणारी आहे. मग ती नष्ट करण्याचा कोणता कार्यक्रम आपण 47 नंतर हातात घेतलेला ऑफिशियली? आपल्याकडे काय कार्यक्रम? म्हणजे आपल्याला जात टिकवायची आहे, जाती व्यवस्था तिचं शोषण टिकवायचं आणि लोकशाही पण टिकवायची आहे. हे कसं आपण यशस्वी करून दाखवणार आहोत हा मोठा प्रश्न आहे. त्यामुळे भक्ती चळवळीनं जो हल्ला चढवलेला आहे आध्यात्मिक लोकशाहीसाठी ते मॉडेल आपल्या पुढे. त्यांनी आपली मुख्य दुखणी बरोबर ओळखली होती आणि त्या दुखण्यांमध्ये सगळ्यात मोठं दुखणं आपल्या जाती व्यवस्थेचं होतं, जातीभेदाचं होतं आणि त्याच्याविरुद्ध लढले. तिसरं जे होतं ते राजसत्ता, राजसत्तेला आव्हान दिलं. म्हणजे अनेक मोठे संत आहेत की ज्यांनी राजा महाराजांना सुद्धा भेटी नाकारलेल्या आहेत. त्यामुळे लाचारी, खरा लेखक जो आहे, असल लेखक जो आहे तो लाचारी पत्करत नाही, तो सत्तेपुढे नमत नाही, सत्तेपुढे वाकत नाही, सत्तेला सत्य ऐकवण्याचं धाडस ठेवतो. असं मॉडेल आपल्यापुढे या लेखकांनी ठेवलेलं आहे आणि त्याची किंमतही मोजलेली आहे. त्याच्यानंतर जी प्रस्थापित भाषा आहे, ज्या भाषेची दादागिरी असेल, एकाच भाषेची दादागिरी असेल तर ती सुद्धा मोडून काढली आहे या सगळ्या संतांनी. आणि मग इथं आध्यात्मिक लोकशाही ही प्रस्थापित झालेली आहे हे आपल्याला आधी स्वीकारलं पाहिजे. आपण आजही आपल्या देशामध्ये आपल्याला असं वाटत नाही का की आपण कुठली तरी एक परकीय जी भाषा आहे ती लादतोय सगळ्या आणि देशी भाषा संपवत चाललेलो आहोत. मी इंग्रजीचा प्राध्यापक आहे, मी इंग्रजीच्या विरोधात नाही, पण मला असं म्हणायचं आहे की या सगळ्या भारतीय भाषा संपवून तुम्हाला कुठली तरी एक परकीय भाषा मोठी करायची आहे का? म्हणजे कुठल्या दिशेने आपलं नियोजन चाललेलं आहे? आणि जर इथल्या भाषा संपल्या, त्यांच्या संस्कृती संपवल्या तर तुम्हाला कोणती भारतीय लोकशाही अभिप्रेत आहे? लोकशाही म्हणजे त्याच्यामध्ये भाषांचं सहअस्तित्व पण आपण गृहीत धरलेलं आहे, सर्व देशी भाषांचं. मग या देशी भाषांची स्थिती काय आहे, त्याबद्दल आपलं काय नियोजन आहे, हाही प्रश्न आपण विचारला पाहिजे. त्यामुळे मला असं वाटतं की एक आध्यात्मिक लोकशाहीचं एक मॉडेल आपल्यापुढे होतं आणि ते आपण कंटिन्यू करायला पाहिजे होतं 47 नंतरसुद्धा आधुनिक लोकशाही रुजवण्याच्या कामामध्ये. आपण एक बहुभाषिक आणि बहुसांस्कृतिक अशा प्रकारचा समाज आहोत आणि इथं अनुवादाला इतकी मोठी जागा आहे. अनुवाद ही इतकी गंभीर अशा प्रकारची कृती आहे की ती इतकी विकसित व्हायला पाहिजे होती इथे, ती सुद्धा आपल्या समाजामध्ये नीट विकसित होऊ शकलेली नाही. अनुवाद ही अत्यंत महत्त्वाची कला आहे आणि महत्त्वाची ॲक्टिव्हिटी आहे. कारण अनुवादातनं काय होतं की नुसते क्रिएटिव्ह रायटर्स नाही तर दुसऱ्या भाषेतनं आपल्या भाषेत आणणारी माणसं पण आपल्याला पाहिजेत. कारण जगात काय चांगलं चाललेलं आहे हे आपल्याला त्यामुळे कळतं. नाहीतर आपण स्वतःला विश्वगुरू समजून आणि जगात आपण सर्वश्रेष्ठ आहोत असं मानून आपण दुसरं काही वाचणार नसू तर आपण सगळेजण साचणार आहोत
आणि आपल्याला प्रगती करता येणार नाही कोणत्याही प्रकारची, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे असं मला वाटतं. आणि त्याच्यामुळे हा संवाद वेगवेगळ्या भाषांमधला सातत्यानं होत राहणं. आणि दुसरा जो मोठा फटका दीपक सर आपल्याला जो मिळाला हे भाषांमधलं आदान प्रदान न झाल्यामुळे, तो म्हणजे आपण इंग्रजी शिकण्याला जितकं महत्त्व देतो तेवढं आपण कन्नड, गुजराती, तेलुगू, काश्मीरी किंवा या भाषांना शिकायला देत नाही. उर्दूसारख्या भाषेला देत नाही. उर्दू ही भारतीय भाषा आहे. ही काही मुसलमानांची भाषा नाही, भारतीय भाषा सगळ्यांची भाषा आहे. अशा भाषांना आपण शिकण्याला महत्त्व देत नाही. आणि त्याच्यामुळे आपण जॉग्राफिकल इंटिग्रेशन जरी दिसत असलं आपल्या देशामध्ये, तरी आपल्या देशात आपल्याला इमोशनल इंटिग्रेशन दिसत नाही. आणि इमोशनल इंटिग्रेशन हे भाषेशिवाय शक्य नाही. आपण एकमेकांच्या भाषांवर प्रेम केल्याशिवाय, एकमेकांच्या भाषा आत्मसात केल्याशिवाय, एकमेकांच्या संस्कृती समजून घेतल्याशिवाय, एकमेकांच्या संस्कृतींचा आदर केल्याशिवाय, आणि आपण बहुसांस्कृतिक आणि बहुभाषिक आहोत आणि ते आपलं सौंदर्य आहे, आणि त्या सौंदर्याचा स्वीकार केल्याशिवाय आपली लोकशाही ही तग धरू शकणार नाही. आणि लोकशाहीला सगळ्यात मोठा धोका या सगळ्या गोष्टींपासून असतो. एक भाषा, एकच हे, एकच ते, कुठल्याही एक गोष्टीचा आग्रह धरला की प्रॉब्लेम होतो. तर आपण सगळ्यांना एक आपण मानलं पाहिजे की हे सगळं आपल्याला स्वीकारायला लागेल असं. धन्यवाद. लोकशाही व्यवस्थेमध्ये लेखकाला काय प्रकारच्या मर्यादा पडतात? खरी लोकशाही जी आहे ती अस्तित्वात येणं हे कोणत्याही समाजात जगभर ही कठीण गोष्ट असते. मग तिचं एक संस्थात्मक रूप किंवा तिचं एक औपचारिक रचना, शासन व्यवस्था म्हणून ती अस्तित्वात असू शकते. पण तिला खरोखर जर कार्यान्वित करायची असेल लोकशाही म्हणून, तर खूप निर्भय अशा नागरिकांची गरज असते. आणि लेखक हा तशा प्रकारचा अत्यंत निर्भय नागरिक असणं आवश्यक असतं. महात्मा गांधींनी आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं मूल्य दिलं. फार सुंदर शब्द दिला महात्मा गांधींनी, निर्भयता, फिअरलेसनेस. आणि तो फिअरलेसनेस जर जनतेत असेल, नागरिकांमध्ये असेल, लेखकांमध्ये असेल, तर खरी लोकशाही अस्तित्वात येऊ शकते. जर आपण पावलापावलावरती घाबरायला लागलो, पावलापावलावर भीती बाळगायला लागलो प्रत्येक गोष्टीची, आपण तुरुंगाची भीती बाळगायला लागलो, आपण लाठ्याकाठ्यांची भीती बाळगायला लागलो, आपण जनक्षोभाची भीती बाळगायला लागलो, तर लेखक खरी लोकशाही अस्तित्वात आणू शकत नाही कधीच. कधी कधी लेखक लोक हे शांतता भंग करत असतात. शांतता जर समाजाच्या आरोग्याला अपायकारक असेल, ती शांतता जर विषमतेवर आणि शोषणावर आधारित असेल, तर अशा शांततेचा भंग हा लेखकाने केला पाहिजे. आणि अशी शांतता कधी कधी आरोग्यदायी, अशा शांततेचा भंग, विषमतेवर आधारित शांततेचा भंग हा नितांत गरजेचा असतो खऱ्या शांततेसाठी. जर आपल्या समाजात खरी शांतता नांदायची असेल तर नागरिकांनी आणि लेखकांनीही अत्यंत निर्भय होण्याची गरज आहे. गांधीजी एवढं जनआंदोलन उभं करू शकले त्याचं कारण एक होतं की निर्भयता होती आणि शब्द आणि जगणं याच्यामध्ये एक वाक्यता होती, एक इंटिग्रिटी होती. त्यांचे शब्द आणि जगणं वेगळं नव्हतं. लेखकांचं जगणं आणि शब्द याच्यात जर एकजीवता असेल तर मला वाटतं त्यांचा प्रभाव जास्त मोठा असतो.